पुढची बातमी हरियाणाच्या सोनीपतमधून येते। आपल्या जन्मदात्या पित्याच्या अंत्यसंस्कारांकडेच 3 लेकींनी पाठ फिरवल्याची बातमी आणि यावर आता संताप व्यक्त होतोय। घटना हरियाणाच्या सोनीपतमधली। मुंबईतले एकेकाळचे प्रसिद्ध कपडे व्यापारी शिवचरण गुप्ता यांचं सोनीपतमधल्या वृद्धाश्रमात वयाच्या 74व्या वर्षी निधन झालं। बातमी कळल्यावर 3 मुलींपैकी एकही मुलगी अंत्यविधीला पोहोचली नाही। गुप्ता यांनी अनिता, निशा आणि प्रिया अशी 3 मुली आहेत त्यांना। यापैकी अनिता नेपाळमध्ये, दुसरी मुलगी उत्तर प्रदेशच्या आझमगडमध्ये आहे, तर तिसरी मुलगी निशा मुंबईत वास्तव्याला आहे। आणि वृद्धाश्रम प्रशासक आनंद कुमार यांच्या माहितीनुसार मुलींच्या कडे वडिलांच्या मृत्यूबद्दल जेव्हा कळवण्यात आलं तेव्हा तिन्हीपैकी एकाही लेकीने येण्याबद्दल सांगितलं नाही। उलट अंत्यसंस्कारासाठी 5100 रुपये पाठवून दिले आणि सोनीपतमध्येच अंत्यसंस्कार करावेत अशी विनंती केली। जेव्हा चितेला अग्नी देण्याची वेळ आली तेव्हा व्हिडिओ कॉलवरच या मुलींनी वडिलांचं अंत्यदर्शन घेतलं आणि मुखाग्नी दिला। मुलींच्या या कृतज्ञ वागण्याबद्दल समाजामध्ये संताप व्यक्त होतो।